आताचं अधिवेशन झालं तिथं आपली घटना स्वीकारल्याला 75 वर्ष पूर्ण झाली। त्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेबद्दल 53 मिनिटाचं माझं सभागृहात भाषण झालं। त्याच्यामध्ये मी जाहीर सरकारला सांगितलंय, अरे तुम्हाला जर माझी अडचण वाटत असेल, तुम्हाला माझी भीती वाटत असेल, तुमच्या पापाचा घडा मी जर विरोधी पक्ष नेता झालो तर भरेन, आणि म्हणून तुम्हाला माझी भीती वाटत असेल तर लोकशाहीची सभ्यता म्हणून, लोकशाहीची इब्रत म्हणून, लोकशाहीची गरज म्हणून आणि महाराष्ट्राच्या राजकीय विचारांची सभ्यता आणि उंची वाढवायची असेल तर माझ्याऐवजी कोणी तुम्ही विरोधी पक्ष नेता करा। एका सेकंदात मी माझं पत्र मागे घेतो आणि तुम्ही म्हणाल त्याचं मी पत्र देतो। कोणाला विरोधी पक्ष नेत्याबद्दल नाराजी असण्याचं कारण आहे? मला कोणाची तुलना कोणाबरोबर करताय? अरे माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये 43 वर्षाच्या जीवनामध्ये जे मी स्ट्रगल केलंय, जो मी त्याग केलाय, मी जी तत्व पाळलेली आहे, मी जे निष्ठेनं काम केलेलं आहे, मी जो श्रद्धेनं वागतो, त्याची तुलना भल्या भल्यानं माझ्याशी करता येणार नाही। एखाद्या गोष्टीत एखादा आपला मोठेपणा सांगेल, 1000 गोष्टी सांगेन, कोणकोणत्या वेळी कोणकोणत्या गोष्टी मी स्ट्रगल केल्यात, कोणकोणत्या गोष्टी मी गिळल्यात, कोणकोणत्या वेळेला समजूतदारपणा घेतलाय। कोणाला सांगता विरोधी पक्ष नेत्याची लालसा? मला विरोधी पक्ष नेते पण हे मला माझ्या स्वार्थाकरता नको होतं। हे भ्रष्टाचारी सरकार, हे बेकायदेशीर सरकार, हे घटनाबाह्य सरकार आणि हे नादार लोकांचं सरकार, ज्या उद्धव साहेबांना सकाळ संध्याकाळ स्थगिती सरकार म्हणत होते, देवेंद्र फडणवीसही या आपल्या 6 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये किती कामांना स्थगिती दिली? कोण जाऊन विचारणार? भास्कर जाधव विचारू शकतो। हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला म्हणून तुम्ही दिलेली लोकांना टेंडर कॅन्सल केलीत, कोण जा विचारणार? त्याच्या पुढचा आज मी आरोप करतो, हजारो कोटी रुपयाची टेंडर देऊन त्याच्या टक्केवारी वसूल झालेले आहेत आणि आज ती टेंडर कॅन्सल, एकमेकाच्या राजकीय साठेमारीपूर्वी टेंडर कॅन्सल झाले आहेत। ज्यांनी टक्केवारी ऍडव्हान्स मध्ये दिलेली आहे ते आता नेत्यांच्या घरासमोर उभे राहायला लागलेत, आमचे परत द्या। हे भास्कर जाधव जर विरोधी पक्ष नेता झाला तर काय करेल? विधायक कामाला मदत करेल। विरोधी पक्ष नेता म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करणं ही धारणा नाही, ही अपेक्षा नाही। विधायक कामाला पाठिंबा आणि तुमच्या भ्रष्टाचाराला विरोध। आज मी पुरावे देतो, ज्यांच्याकडनं टक्केवाऱ्या वसूल केल्या गेल्या ते आता दरवाज्यात उभे राहायला लागलेत, आमचे